लोडाला टेकून कुठला तरी देव बसलाय, कुठले तरी त्याची कोणीतरी पाय चेपतंय आणि अशा वगैरे अशा गोष्टींमध्ये जरी माझा नसला. अमुक धर्माच्या लोकांच्याकडून तुम्ही वस्तू विकत घेऊ नका दिवाळीत, असं सांगणारे आज नेते आहेत. गावागावांमध्ये या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नका, या मेलात तरी चालेल पण या जातीच्या डॉक्टरकडे नाही जायचं, या जातीच्या मेडिकलच्या दुकानातून औषधं नाहीत घ्यायची. कुठल्याही गावात गेलो आपण तर 5-50 तिथं टोळ भैरव दिसतात. गावातल्या आया बहिणींच्या छेड काढणं, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या पुढं मागं करणं. प्रत्येक काही दिवसांनी कुठली तरी इलेक्शन येते आणि मग काही पैसे, पार्ट्या, दारू, मटण याच्यावर हे असे पोसले गेलेले जे गावागावामधले वळू आहेत. तुम्ही कितीही उपास तापास नवस सायास केलेत आणि डोंगरावरची झाडं तोडली, तिथं हवे तसे बुलडोझर चालवलेत, तर तो काही देव तुमचे डोंगर घसरवणं आणि प्रलय आणणं हे काही थांबवणार नाही. कृष्ण देव होता, कृष्णाला सगळं माहिती होतं. अभिमन्यू तिथं गेला चक्रव्यूहात की तो मरणार आहे त्याला माहिती होतं, पण तो देव आहे म्हणून काही तो त्याला वाचवायला गेला नाही. त्यानं तसंच चालू दिलं कारण निसर्गाचे म्हणून जे काही नियम आहेत ते देवसुद्धा त्याच्या आड येत नाही. जातीय व्यवस्था आणि धर्म ह्या मागच्या काळांमध्ये असं खूप जाणवलं की कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीमेस्ट झाला की तो एक लयालाच जातो. मग ज्या पद्धतीने धर्म एका बाजूने खेचला गेला किंवा जातीय व्यवस्था पण सगळ्याच गोष्टी पाहतोय, तर त्याच्यावर तुमचं काय सर मत आहे? हे खूप महत्वाचं आहे ती गोष्ट. नाही, असं आहे की ज्या गोष्टी आपल्या घरामध्येच घरापुरत्याच ठेवल्या पाहिजे, त्याचा जेव्हा आपण बाहेर आणून बाजार मांडतो तेव्हा जे काही घडू शकतं ते आज घडतंय. आणि हे इथंच म्हणजे हा काही आपण इथंच थांबणार आहे असं नाही आहे. याचं आणखीन कुठंपर्यंत जाईल तो आपल्याला माहिती नाही. म्हणजे अमुक धर्माच्या लोकांच्याकडून तुम्ही वस्तू विकत घेऊ नका दिवाळीत, असं सांगणारे आज नेते आहेत. गावागावांमध्ये या जातीच्या दुकानातून वस्तू घेऊ नका, या मेलात तरी चालेल पण या जातीच्या डॉक्टरकडे नाही जायचं, या जातीच्या मेडिकलच्या दुकानातून औषधं नाहीत घ्यायची. ह्या पातळीला जर आपण गेलो असू तर हा समाज विनाशाच्याच दिशेनं चाललाय आणि आपण म्हणजे आपलं रोजचं आयुष्य याच्यातून आणखीन अवघड पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत जर हे वेळीच थांबलं नाही तर. दुर्दैवानं आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आज असा एकही असं व्यक्तिमत्व नाही की जो बिघडलेल्या महाराष्ट्राचा कान धरू शकेल. क्या बात आहे. कुणीही महाराष्ट्राला आज सांगू नाही शकत की हे होतंय हे चुकीचं आहे, हे ताबडतोब थांबवा. कुणीही सांगायचा प्रयत्न केला जर आज, एकतर तेवढी नैतिक ताकद असलेलं कुणी उरलेलं नाहीये दुर्दैवानं, हे एक वास्तव. आणि जर कोणी म्हणजे ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी आणखीन अवसान आणून सांगायचा प्रयत्न केला तर पहिली त्याची जात निघेल किंवा त्याचा धर्म निघेल. आणि आपली व्यवस्था अशी झाली आहे की म्हणजे निव्वळ सत्तेसाठी, निव्वळ फक्त मतांसाठी म्हणून सगळं नासवायला आपल्याला काही शरम वाटेनाशी झालेली आहे. हे सगळं चाललंय ते कशासाठी आहे? फक्त सत्तेसाठी आहे. फक्त सत्ता. आणि सत्ता कशासाठी आहे? सत्तेतनं पैशासाठी आहे. अरे पैसा म्हणजे आपण समजू शकतो की पैसा पाहिजे माणसाला, पण पैसा किती लागतो? म्हणजे एक एक अधिकारी जर 1000 कोटीचा मालक होत असेल तर मला तर नवल वाटतं रे 1000 कोटी घेऊन म्हणजे काय करणार काय? आणि शेवटी असं आहे की तुम्ही म्हणजे समजा राजकारण्यांना असं आहे की राजकारणी कुठल्याही राजकारण्याशी तुम्ही याबद्दल बोलायला गेला तर ते म्हणतात नाही इलेक्शन्स महाग झाल्यात, हे झाल्यात. आज ना ह्या सगळ्या व्यवस्थेतून आपण जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलो, इतकं दुर्दैवी वास्तव आहे आज की कुठल्याही गावात गेलो आपण तर 5-50 तिथं टोळ भैरव दिसतात गावाच्या चौकामध्ये बसलेले. त्यांची एकतर वय वाढलेली असतात, लग्न होत नाहीत, लग्न होण्यासारखं त्यांचं ना शिक्षण असतं ना त्यांच्याकडे काही रोजगाराचं साधन असतं. गावातल्या आया बहिणींच्या छेड काढणं, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या पुढं मागं करणं आणि प्रत्येक काही दिवसांनी कुठली तरी इलेक्शन येते आणि मग काही पैसे, पार्ट्या,
दारू, मटण याच्यावर हे असे पोसले गेलेले जे गावागावामधले वळू आहेत. खरं आहे. आणि सगळ्या व्यवस्थेला हे असे लोक लागतात. म्हणजे जर ठरवलं, जर मनात आणलं, तर हे म्हणजे अक्षरशः 2 दिवसात हे सगळं बंद होऊ शकतं. खरं आहे. पण ज्यांनी मनात आणलं पाहिजे ते सगळेजण इतके या सगळ्यामध्ये म्हणजे ते स्वतःच इतके गुंतलेले आहेत आपली सत्ता राखण्यामध्ये, आपल्या खुर्च्या बचावण्यामध्ये आणि एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्ये, की कुणाचीच इच्छा होत नाही. आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक गावातल्या 2 टोळभैरवांना उचला, जे गावाच्या सगळ्या गावाच्या मुळाशी आलेले आहेत अशांना, आणि 2 वर्षांसाठी कुठेतरी पाठवून द्या. आणि असं जर सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या केलं ना, त्याच्यात अनेक आमदार आणि अनेक राजकीय पुढाऱ्यांना पण ते करावं लागेल. खरं आहे. सर, मगाशी आपण पैशाबद्दल बोललो, पण एक गोष्ट आहे जी म्हणजे भीती. नेहमी माणसाला भीतीतून हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे भीती सतत प्रत्येक गोष्टींची राहते आणि त्यातून मग देव आणि ही संकल्पना फोफावत जाते आणि त्यातून मग धर्म. तर देव या संकल्पनेबद्दल तुम्ही तर म्हणजे बऱ्याच लोकांना, म्हणजे बाबाराव सातारकरांपासून ते अगदी एक श्रीराम लागूंपर्यंत म्हणजे नास्तिक आणि आस्तिक दोन्ही गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं सर, देव ह्या संकल्पनेचा भीती म्हणून वापर केला जातो किंवा ती खरंच आहे, की तुमचा एकंदरीत त्या दृष्टीने बघण्याचा काय दृष्टिकोन? नाही, माझा पॉझिटिव्ह एनर्जीवर विश्वास आहे. ओके. म्हणजे असं लोडाला टेकून कुठला तरी देव बसलाय, कुठले तरी त्याची कोणीतरी पाय चेपतंय आणि अशा गोष्टींमध्ये जरी माझा नसला तरी सुद्धा सकाळी उठून देवापुढं जर दिवा लावला आणि उदबत्ती लावली तर त्यातून जे वातावरण बनतं तिथं, त्यानं माझ्या मनाला फार सकारात्मक ऊर्जा मिळते आणि त्या सकारात्मकतेवर माझा विश्वास आहे. बरोबर. ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी कुठल्याही स्वरूपात असेल, ती म्हणजे ती एकत्रितपणानं जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती मानव जातीचं अकल्याण करण्याचा विचार कधीच करते याच्यावर माझा विश्वास नाही. ओके. ती खूप सकारात्मक आणि सगळ्यांचं चांगलंच करणारी अशी काहीतरी शक्ती आहे. बरोबर. आता असं आहे की म्हणजे भीतीतून की अरे हे म्हणजे देवापुढं जाऊन की हे मला दे असं मागण्यावर माझा विश्वास नाही. माझं असं मत आहे की कर्म महत्त्वाचं आहे. कर्म तुमची ज्या पद्धतीची असतील त्या पद्धतीची तुम्हाला फळं मिळतील. साधं उदाहरण आहे, कृष्ण देव होता, कृष्णाला सगळं माहिती होतं. अभिमन्यू तिथं गेला चक्रव्यूहात की तो मरणार आहे त्याला माहिती होतं, पण तो देव आहे म्हणून तो त्याला वाचवायला गेला नाही. त्यानं जे काही आहे ते तसंच चालू दिलं. कारण निसर्गाचे म्हणून जे काही नियम आहेत ते देवसुद्धा त्याच्या आड येत नाही. तुम्ही कितीही उपास तापास नवस सायास केलेत आणि डोंगरावरची झाडं तोडली, तिथं हवे तसे बुलडोझर चालवलेत, तर तो काही देव तुमचे डोंगर घसरवणं आणि प्रलय आणणं हे काही थांबवणार नाहीये. बरोबर. तुमची कर्म जी आहेत ती अंतिमतः सगळ्यात महत्त्वाची आहेत. चांगली कर्म करा, सकारात्मकतेवर विश्वास ठेवा, कुणाचंही वाईट चिंतू नका, सगळ्यांचं भलं हो असं म्हणा. त्यांच्याबरोबर झालं तर तुमचंही भलंच होईल, नुकसान तर होणार नाही. खरंय. असा माझा अगदी दृढ विश्वास आहे.